मग एखाद्या दिवशी चित्त उत्पन्न झालं तर मग झालं. नरक लोक, पशुपक्षी आणि सूर्यकिरणी, कुत्र्यांमध्ये, मांजरांमध्ये, डुकरांमध्ये जन्म. आता तिकडे जन्म झाला की तुम्हाला पुण्य करता जमल का? पुण्य करता जमल का? नाही करता जमल. तुमचे की हे जे जेवढं महासागर आहे आणि या महासागरामध्ये जेवढं पाणी आहे ना त्याच्याहून जास्त तुम्ही अशा बैल होऊन, बकऱ्या होऊन, कोंबड्या होऊन तुमचं रक्त कापल्या गेलं, तुम्हाला कापल्या गेलं. पण तुम्हाला माहित आहे का? मग आता हे मानवतेचं जन्म मिळालं तर मग यामध्ये भगवंताचं धम्म तुम्हाला मिळालं तर किती आपण फील पालन केलं पाहिजे. हे माणसाचा जन्म मिळणं हे दुर्लभ आहे म्हणतात भगवान. आणि कल्प निघून जाते पण मनुष्याचा जन्म मिळणार नाही. मग हे तुम्हाला 3.5 हातची काया मिळाली आणि यामध्ये तुम्हाला सद्धम्म धारण करता मिळालं तर मग आपण केलं पाहिजे ना. आपण भौतिक सुखाच्या मागे पोहोचतो, पैसा 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 पैसा, धन दौलत. पण ज्यावेळेस तुम्ही या भौतिक सुखाच्या मागे पोहता मग तुम्ही म्हातारी होऊन जाता. मग मागे पाहिलं तर सुखाच्या मागे पूर्ण तुझं जीवन दुःखामध्ये घालून टाकतं. मग ज्यावेळेस तुम्ही आता असं मस्त मजेमध्ये जगत ज्यावेळेस तुम्ही मग मागे पलटून पाहता तर तुमच्यामध्ये जास्त पुण्य नाही दिसत, पापाची दिसतात. त्याच्यासाठी जास्तीत जास्त पुण्य दिलं पाहिजे जेणेकरून आपण ज्यावेळेस आपलं छोटी चित्त उत्पन्न आणि मरता वेळेस जे चित्त उत्पन्न होतं ते जास्तीत जास्त पुण्याला उत्पन्न केलं पाहिजे. आपण जे कर्म जास्त करतो ऐका नाही त्याच्यासाठी जास्तीत जास्त तुम्ही पुण्य कर्म केल्या तर तुम्हाला ते पुण्यच द्यायचं मग आपले जास्त पुण्य कर्म, पाप कर्म, वाणीचे कायाचे आपण पाप कर्म करतो. मग एखाद्या पुण्य कर्म कमी लागले गोटे निघाल गोटे नाही बस राहू. नाही शकतो.